कावेरी दिसायला सुंदर आणि गरीब मुलगी होती. तिचे लग्न तिच्या बाबांनी पुण्यात राहणाऱ्या विक्रमसोबत लावून दिलं होतं. विक्रम हा पुण्यामध्ये एका मराठी शाळेवर शिक्षक होता. सोबतच तेथील जवळच्या एका दुसऱ्या शाळेवर कावेरी पण शिक्षिका होती. नवीन लग्न झाल्या झाल्या तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागायची. तिला आपल्या मुलीप्रमाणे समजायची. पण जसे जसे दिवस जायला लागले तसं तसं सासू कावेरीला जास्तच त्रास द्यायला लागली. एके दिवशी सकाळी सर्व लोकांचा नाश्ता झाला आणि घरातील जे लोक कामावर जाणार होती ती निघून गेली. कावेरी घरचे काम आवरूनच शाळेमध्ये मुलांना शिकवायला जायची. त्यामुळे ती आपल्या घराच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात सासू तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली, कावेरी, आज तू शाळेवर जाऊ नकोस. सुट्टी घे. आज माझी मुलगी आणि तिचा नवरा येणार आहे. तेव्हा कावेरी म्हणाली, आज मी सुट्टी घेऊ शकत नाही, कारण मुलांचे वार्षिक पेपर चालू आहेत आणि त्यांच्यासाठी मला शाळेत जाणं गरजेचं आहे. तेव्हा कावेरीची सासू तिच्यावर रागावली आणि तिला म्हणाली, तुझी शाळा तर रोजच चालली आहे, पण आज माझी मुलगी आणि माझा जावई येणार आहे, तर त्यांचा पाहुणचार कोण करणार? कावेरी आपल्या सासूंना म्हणाली, तुम्हाला विनंती करते सासूबाई, मला आत्ता शाळेमध्ये जाऊ द्या. मुलांची परीक्षा आहे, त्यांचे नुकसान होईल आणि माझं जाणं गरजेचं आहे. कावेरीच्या सासूला तिचा राग येत होता. ती तिला म्हणाली, तुझं तर हे दररोजचं चालू आहे. जेव्हा पण माझे कोण पाहुणे येणार आहेत तर तुझं त्याच वेळेस नेमकं शाळेमध्ये महत्त्वाचं काम असतं. तेव्हा सासू म्हणाली, तुला जायचं आहे तर जा, पण याचा संध्याकाळी परिणाम काय होईल ते फक्त ध्यानात ठेव. एक प्रकारची धमकीच तिच्या सासूने कावेरीला दिली. पण कावेरीला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जास्त काळजी होती, कारण त्यांची वार्षिक परीक्षा होती. तिला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि शाळेच्या दिशेने निघून गेली. तेव्हा पाठीमागून सासूबाई तिला म्हणाली, अजून पण विचार कर, माघारी पाय फिरव, संध्याकाळी फार विपरीत परिणाम घडेल. पण कावेरी त्यांच्या बोलण्याकडे ध्यान न देता शाळेकडे निघून गेली. दिवसभर शाळेमध्ये कावेरीच्या मनात हा एकच विचार की संध्याकाळी गेल्यावर आता नवरा काय म्हणेल आणि घरी जाऊन मला त्यांची उठाठेव करावी लागणार, जेवण बनवणे लागणार, भरपूर काही काम करावे लागणार. कावेरी जरी शाळेत होती तरी तिचं मन मात्र घरीच फिरत होतं. संध्याकाळी शाळा सुटली आणि कावेरी शाळेतून घरी आली. ती घरी येताना मनातून घाबरत होती, सासू काय म्हणेल आणि नवरा काय म्हणेल. कावेरीला घरी हजर राहायला शाळेतून उशीरच झाला होता. ती दरवाजापाशी पोचली तेवढ्यात तिचं ध्यान तिच्या लहान नंदवर आणि सासूबाईवर गेलं. त्या दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात कावेरी त्यांना न काही बोलता तिच्या खोलीत घुसली. नंतर स्वयंपाकघरात जाऊन नंदेसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. इकडे बाहेर हॉलमध्ये बसून सासू आणि तिची नणंद कावेरीच्या बाबतीत एकमेकांना चुगल्या मारत होत्या, तिची बुराई करत होत्या. सासू तिच्या मुलीला म्हणाली, तू येणार आहे म्हणून नाही हिला संध्याकाळी सांगितलं होतं, तरी पण ही घरी थांबली नाही. बाई नणंद पण तिच्या आईला म्हणाली, बघ की आता आली, मी आहे इतर बसलेली, तरी पण बुरखा मारून किचनमध्ये गेली, पण मला बोलली पण नाही आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. कशाचं बाई इतका घमंड आहे, नोकरी करते म्हणून काय? त्याचं कावेरीला टोमणे देणे चालू होतं. कावेरी आपलं गुपचूप किचनमध्ये काम करत होती. कावेरी काम संपत आलं तेवढ्यात ननंदने जाणून बुजून तिला तिच्या मुलीसाठी मुद्दामून खीर बनवायला लावली. तर कावेरी तिला काही न बोलता खीर बनवू लागली. स्वयंपाक झाला तेव्हा कावेरी बाहेर आली आणि तिच्या ननंदला म्हणाली, ताई थोडंसं जेवण डायनिंग टेबलवर आणायला मला मदत करता का? तेवढ्यात सासू म्हणाली, माझी मुलगी मला भेटायला आली आहे, तुला कामात मदत करायला नाही. आणि असेही ही पाहुणी आहे, तिला काम सांगायला तुला लाज नाही वाटत? तेव्हा कावेरी बाहेर दरवाजात येऊन म्हणाली, सासूबाई मी त्यांना काम करायला सांगत नाही, मी फक्त हे बनवलेलं जेवण डायनिंग टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत आहे. तेवढ्यात सासू आपल्या मुलीकडे बघून म्हणाली, बघितलं का हिचा नखरा, अशी तुला जेवण डायनिंग टेबलवर आणायला सांगती, परत जेवण झाल्यावर भांडी धुवायला सांगेल. तेवढ्यात कावेरीची नणंद आपल्या आईला म्हणते, आई तू दादाला का सांगत नाही या गोष्टी की वहिनी अशी करते घरात, म्हणून एक तर मी किती दिवसापासून आली तुझ्यापाशी, 15 दिवसातून आज आली
मी महिन्यातून फक्त तुझ्याकडे 2दा चक्रा मारते आणि त्यात पण मला वहिनी काम करायला सांगते. तू दादाकडे तक्रार कर. बरं. तिची आता मात्र सासूला खूप राग आला. तिने मुलाला विक्रमला कावेरीबद्दल तक्रार केली. रोहनने पण खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेतलंच नाही. त्याला पण आपल्या बायकोचं आपल्या बहिणीसोबत असं वागणं आवडलं नाही. तो कावेरीला म्हणाला की जानाची नाही तर थोडीफार मनाची लाज ठेव. माझी बहीण काय सारखी येते का? माझ्या दारी ती फक्त महिन्यातून 2दाच येते आणि त्यात पण तू तिला काम सांगते. कावेरीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मी काम नव्हती सांगत. मी फक्त बनवलेले जेवण डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी तिची मदत मागत होते. ते पण त्या नाही म्हणाल्या असत्या तर मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नसती. पण मध्ये सासूबाईचं टोमणे देणे सुरू झाले. विक्रम कावेरीला म्हणाला, कावेरी तुझी जीभ आता लई चरा चालायला लागली. जरा तुला एकदा हाताखालून काढावंच लागेल. आता मात्र कावेरीला पण आपल्या नवऱ्याचा राग आला. ती त्याला म्हणाली, मी दिवसभर काय झोपा काढत नव्हते. मी पण दिवसभर शाळेत मुलांना शिकून आली. संध्याकाळी आले की काम सुरू झालं. ते रात्री झोपेपर्यंत माझं काम चालू असतं. सकाळी पण उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत कामच असतं. आणि तुम्ही तर सकाळी आरामशीर उठता आणि नाश्ता करून शाळेवर जाता. परत शाळेतून आल्यानंतर सासूबाई पाणी घे, चहा घे असं म्हणून तुमची खातिरदारी करतात. पण मला असं म्हणणार आहे का कोणी? घरात वरून काम करून पण मला तुम्हीच आणि सासूबाईचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तेवढ्यात सासूबाई म्हणाली, मी सकाळी जाऊ नको म्हटलं होतं तरी पण तू गेली. जाता जाता मला म्हणाली की मी लवकर माघारी येईन आणि काम करीन. तरी पण हिने जाणून बुजून शाळेमधून माघारी येण्यासाठी उशीर केला. तर कावेरी म्हणाली, मी मुद्दामून उशीर केला नाही. शाळेमध्ये अर्जंट मीटिंग होती त्यामुळे मला उशीर झाला. तरी पण मी येऊन संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर सगळ्यांचे जेवण बनवलं. मी आज दिवसभर पण काय खाल्लं नाही आणि घरी आल्यावर पण काय खाल्लं नाही, कारण मला वेळच भेटला नाही. मी इतकं काम करून पण तुम्ही जर मला मुद्दामून तू आली नाही आणि काम चुकार म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. नंतर कावेरीने आपल्या नवऱ्याला समजून सांगितलं की मी जेव्हा पण तुमच्या बहिणीच्या घरी जाते, पाहुणे म्हणून घरी जाते, तर मी त्यांना त्यांच्या घरात प्रत्येक कामात त्यांना मदत करते. त्यांनी काही काम सांगितलं तर खुश होऊन ते मी काम करते. जर मी एवढं करत असून मी जर त्यांना इथे आल्यावर थोडं काम सांगितलं तर इतका राग येतो. विक्रमचे पण डोळे उघडले. तो आपल्या आईला म्हणाला, आई, जर कावेरी फक्त किचनमधून जेवण आणून डायनिंग टेबलवर ठेवायला मदत मागत होती तर काय त्याच्यात बिघडलं? आणि आई, मी घरात जेवढे पैसे कमवून आणतो तेवढेच पैसे कावेरी पण कमवून आणते. मी कामाहून आल्यापासून ते कामावर दुसऱ्या दिवशी सकाळी जाईपर्यंत आराम करतो. पण कावेरी शाळेतून आल्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत सकाळ संध्याकाळचे काम करते आणि शाळा पण बघते. तर मग आपण पण सगळ्यांनी मिळून तिचा विचार केला पाहिजे. यानंतर सासूबाईचे डोळे उघडले आणि तिला तिची चूक कळाली. सासूबाईला चूक कळाली पण आपली किंमत त्यांना कमी होऊन द्यायची नव्हती. कारण मी माझ्या सुनापाशी माझी हार का मानू असा विचार होता. पण याच गोष्टी तिथे बाजूला असलेल्या कावेरीचा नंदावा ऐकत होता. कावेरीचा नंदावा पुढे येऊन म्हणाला की सासूबाई, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. खरं काय आणि खोटं काय, चुकी कुणाची आहे? चुकत आहे सासूबाई कावेरी बरोबर बोलत आहे. कावेरीच्या नंदावाने पण कावेरीला साथ दिली. तो म्हणाला, इतके पैसे कमवणारी सून जर घरात इतके सारे काम करत असेल आणि तरी पण तुम्ही तिला टोमणे देत असाल तर तिची इज्जत करत नसाल तर मी तुमच्या मुलीसोबत माझ्या घरी कसं वागायला पाहिजे? कारण तुमची मुलगी तर कुठे कामालाही जात नाही आणि घरातले काम पण करत नाही. मग आता तुम्हीच सांगा की मी तुमच्या मुलीला कशी वागणूक देऊ? आपल्या जावयाचे हे बोलणे ऐकून कावेरीच्या सासूला झटकाच बसला. ती म्हणाली की जावई बापू, चुकलं माझं, मला माफ करा. मी इथून पुढे कावेरीला त्रास देणार नाही. आणि कावेरीला म्हणाली की जशी मला माझी मुलगी आहे आजपासून तशीच तू पण माझी मुलगी आहे. इकडे तिच्या नंदला पण तिच्या नवऱ्याची भीती वाटू लागली, कारण तो तिच्याकडे रागाने पाहू लागला. घरात भांडण तिच्यामुळेच लागलं होतं. ती मान खाली घालून उभा राहिली. तिने किचनमध्ये जाऊन सगळं सामान डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. कावेरी तिला कामासाठी रोखू लागली. ती म्हणाली की सॉरी वहिनी, मी विसरूनच गेले की तुम्ही पण एक स्त्री आहात. तुम्हाला पण नोकरी आणि घर सांभाळून कंटाळा येत असेल. पण मी मात्र तुम्हाला माझी मोलकरीण आहे याप्रमाणे वागवलं. आणि तोपर्यंत तिचा नवरा म्हणाला की आणि त्याचे शिक्षण म्हणून मी तुला सांगत आहे की आता तू फक्त वर्षातून 2-3 वेळा माहेरी यायचं आणि ते पण कोणासोबत काही भांडण न करायचं.
कावेरीचा ननंदकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता, त्यामुळे ती पण तिच्या नवऱ्याला हा म्हणाली. कावेरीची आई आणि मुलगी विचार करू लागले की आम्ही काय करायला गेलो आणि काय झालं. जावईपुढे तिची आई पण त्याला काही सांगू शकत नव्हती. पण आता सासूला पूर्णपणे तिची चूक कळाली होती. तेव्हापासून सासूबाईंनी कावेरीला त्रास देणे थांबवलं. ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.